हाय. तर आजचा टॉपिक आहे आपला, की याच कारणामुळे एम-पी-एस-सी पास होत नाहीत पोरं. कशामुळे पास होत नाहीत? तर खूप सारी कारणं आहेत. ठीक आहे. मला वाटतं त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे एक, की तुमची कन्सिस्टन्सी नसते अभ्यासामध्ये. म्हणजे कसं, की काही पोरं कसे करतात, की परीक्षा फॉर्म सुटल्यानंतर मग अभ्यासाला लागतात. अशानं काय होते बाबू, अभ्यास काहीच होत नाही. परीक्षा फॉर्म सुटल्यानंतर अभ्यासाला लागणं म्हणजे निव्वळ बेवकूफपणा आहे. निव्वळ बेवकूफपणा. काहीच नाही. स्पर्धा परीक्षा पास होणं एकदम अवघड पण नाहीये आणि इम्पॉसिबल पण नाहीये. माहिती का? 99 पोरं फेल या गोष्टीमुळे होतात, की त्यांच्यामध्ये एका गोष्टीचा अभाव असतो. ती म्हणजे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे रोज अभ्यास करणे. ठीक आहे? रोज अभ्यास. आता भरपूर पोरं असे आहेत की क्लासेस लावतात, रीडिंग रूम लावतात आणि मग अभ्यास करतात. पण काय होतं की 3-4 दिवस अभ्यास केला, कोणीतरी मित्र येतो, चल इकडे जाऊ, चल तिकडे जाऊ. तुम्हालाही वाटतं अजून 8 महिने परीक्षेला आहेत. एक दिवस मी वाया घातलं तर काय फरक पडतंय? पण इथंच तर खरी मजा आहे, की कन्सिस्टन्सी तुमची चुकते. आणि एकदा कन्सिस्टन्सी चुकली, की पुन्हा ती रिकॅप व्हायला खूप वेळ लागतो. आणि 99% मुलांना हीच गोष्ट समजत नाही. परीक्षेत पास व्हायचं असेल तर ही एकच गोष्ट महत्वाची, ती म्हणजे कन्सिस्टन्सी. तुम्ही जेवढी कन्सिस्टन्सी तुमच्या अभ्यासामध्ये ठेवाल, तेवढे एफर्ट्स आणि तेवढं तुमचं लक्ष लवकर साधेल. तेवढे एफर्ट्स तुमचे कामी लागतील. नाहीतर तुम्ही 1 महिना काहीच नाही केलं, परीक्षा जवळ आली, 1 महिना खूपच अभ्यास केला, याला काहीच अर्थ उरणार नाही. पेपर सोडून आल्यावर मात्र एकच गोष्ट येणार, की "अरे यार, हे वाचायचं राहिलं होतं. अरे यार, तो टॉपिक राहिला होता. तो वाचला असता तर बरं झालं असतं." याच्याशिवाय दुसरं काही होत नाही. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. पास व्हायचंय, कन्सिस्टन्सीनं अभ्यास करा. रोज अभ्यास करा. रोजचे रोज टार्गेट द्या स्वतःला, की भाई मी एवढा अभ्यास कंप्लीट करेलच. भाई मला एवढा टॉपिक कंप्लीट करायचा आहे. काय बी हो तिकडं. काय 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 घेणं देणं नाही. काहीच घेणं देणं नाही. कोणी येवो, वादळ सुटो, भूकंप पेटो, बॉम्ब फुटो बाजूला. तुमचं रेग्युलर टार्गेट तुम्ही रोज पूर्ण करायचं. तरच तुम्ही तुमच्या यशाला गाठू शकता. हे 100% आणि खात्रीपूर्वक इलाज आहे त्याच्यावर. माहिती आहे का? जर का तुम्ही कन्सिस्टन्सीने अभ्यास करत नसाल ना, तर काही होणार नाही. तुम्ही कितीही काही करा. कन्सिस्टन्सी इज अ मेन फ्रेमवर्क फॉर युअर सक्सेस. ओके. तर स्वतःला कन्सिस्टन्सीमध्ये बसवा आणि कन्सिस्टन्सीने अभ्यास करा. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी शब्द